कोण आहे रे इथं? बोला ना दादा. अरे ही मूर्ती बघा ना कसली भारी आहे. अरे लय भारी आहे, मला पण आवडली. अरे हा बुक करून टाका, ही भारी मूर्ती आहे. प्राइस काय आहे मूर्तीची? दादा हे एकच मूर्ती राहिले, तुम्हाला 15,000 रुपयाला देतो. बाकींच्याला 20,000 रुपयापर्यंत सोडलेले ओपन. अरे 15,000 एवढे कुठं असतात का? तुला काय येडवेड लागले का? 5,000 घेईन. दादा नाही होणार, मूर्ती बघून तर बोला ना तुम्ही. दादा ही कितीला आहे मूर्ती? 6,500 लास्ट तुम्हाला 11,000 रुपये देतो बस का. 11,000? हे दिने ती एवढी मोठी मूर्ती 11,000 म्हणतोय तो ती. कुठली ही मूर्ती? हा 5 चल बरं तिकडे जाऊन बघून येऊ. ऐक ना, ही मोठी मूर्ती 11,000 रुपये म्हटलं ना तू आता फायनल. हा फायनल 11,000 रुपये. एक काम कर ना, आम्हाला पण मंडळासाठी पाहिजे, आम्हाला देऊन टाकी मूर्ती. जाऊ दे. घेऊन टाका तुम्ही. तुझं काय मध्ये 5,000ला फायनल केली आहे मूर्ती आम्ही. आम्हाला आवडली आहे ही मूर्ती, दुसऱ्या कोणाला दाखवू नको. ऐक ना, 5,000 रुपयाला देणार आहे का त्यांना गणपती तू? नाही ना दादा, एवढी मोठी मूर्ती कोण देणार आहे. मग एक काम कर ना, आमच्या मंडळाला 11,000 रुपयाला चालते. 11,000 रुपये घेऊन टाक आणि आमच्या मंडळाला देऊन टाकी. ठीक आहे. यार ऐक ना, तू डोकं नको फिरू. आमचं काय, आम्ही 5,000ला फायनल केली मूर्ती, आम्हीच घेऊन जाणार आहे. फोन आला, 1 मिनिट थांबा. हा बोल ना छोट्या. अरे भाऊ ऐक ना, एक मॅटर झालं राव. काय आलं? अरे ते जनरेटरवाला नाटक करायला लागलाय. ते आधी म्हटला 10,000 आणि आता ऐन टायमाला पलटी मारतोय. ए बाबा मला नको सांगू, तू जनसेट बुक कर पहिला. अरे नाही तो 20,000 मागायला लागला भाऊ आता. अरे 2 लाखाचे साऊंड लावले तर आपण शेवटच्या दिवशी. जनसेट नसेल तर काय उपयोग तो साऊंडचा? मग करू का? 20ला करू का भाई? हा 20 नाही 25ला कर, पण फायनल करून येच ये. ठीक आहे भाऊ, करून टाकतो मग. ए काय बाबा तुझं फायनल सांग लवकर. 11,000 रुपये तुम्हाला बोलून टाकला ना मी फायनल मध्ये. तुम्हाला पटलं तुम्ही घ्या, नाहीतर ह्याला दुसऱ्याला देऊन टाकतो माझी मूर्ती. यार तुला मस्त आली का जास्त? मूर्ती आम्ही बुक केली ना पहिल्यांदा. अरे दादा काय येडागत करतोय? अरे काय फालतूपणा लावला राव तुम्ही. तुम्ही इथं गणपतीची मूर्ती घ्यायला आलेत का भांडणं करायला आलेत? एक काम करा, ती फुकटच घेऊन जावा मूर्ती. अरे तुम्हाला माहिती का तो वर्षभर किती मेहनत करतो? त्यांची अवस्था बघा कशी असती. ते सकाळी 4-4 वाजेपर्यंत कामं करतात, माहिती का तुम्हाला? वर्षभर काम करतात, तेव्हा ती कुठं आपल्याला आता मूर्ती तयार होती. आणि तुम्ही त्यात पण त्याला एवढी जबरदस्ती करायला लागल्यात. आता मी तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलं, तुम्ही 2 लाखाचा साऊंड लावायला लागलेत. कशासाठी लावताय? या गणपती बाप्पासाठीच लावताय ना. 25,000 रुपयाचं तुम्ही जनसेट घेताय. कशासाठी घेताय? गणपती बाप्पासाठी घेताय ना. अरे पार तुम्ही बाजार मांडून टाकले आपल्या संस्कृतीचा. तुम्हाला जर बसवायचा आहे ना गणपती, तर आपल्या बाप्पाकडे पण लक्ष द्या ना. तुम्ही मूर्ती त्याला 11,000 रुपये द्यायला तुम्हाला जड झालेत. ही 5.5 फुटाची मूर्ती आहे. तुम्ही जाऊन स्टॉलवर चेक करा, 20,000 रुपये किंमत आहे. त्या बिचाऱ्याने आपल्या रक्ताचं पाणी करून ती मूर्ती घडवली आहे आणि तुम्ही त्याला एवढी जबरदस्ती पार मारहाण करायला लागलेत. हे दादा एक काम कर, माझ्याकडनं 11,000 रुपये घे आणि यांना मूर्ती फुकट देऊन टाक. हो सॉरी बरं का दादा, आम्हाला आमची चूक कळाली आहे. दे रे ते पैसे. दादा हे 12,000 रुपये आहेत. आमच्या मंडळाची मूर्ती बुक करून टाका.